नमस्कार। आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार। केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी चांगल्या मालांचं प्रमाण हे खूप कमी आहे। असे जे माल आहेत ते बऱ्यापैकी हे आपल्याला कमी बाजारपेठेमध्ये दिसतील। पावसाने झोडपलेले म्हणजे अगदी कलर कमी झालेला हे असे माल जरा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतात। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांचा चांगला माल आहे त्या चांगल्या मालाला चांगलं ग्राहक हे थांबून राहते। आता हे अशा क्वालिटीचे माल आहेत की जे आज 200 सव्वा 200 रुपये किलो पर्यंत जाऊ पाहतायत किंवा 70 80 85 रुपये गुटीनी स्टार्ट होत आहेत। तर अशा मालांना मार्केटमध्ये आजही रेट वाढता आहे आणि बऱ्यापैकी आपण पाहतोय की अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दररोज 5-5 रुपये 10 रुपयाची वाढ ही पाहायला भेटते। आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी आवर्जून सांगेल की प्रत्येक दिवस हा रेट वाढीचा असताना आणि ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं झालेलं आतोनात एवढं नुकसान झालेलं पाहता आज केडी चौधरी उद्योग समूहानं जे कुठेतरी खरीना खरीचा वाटा म्हणून आपल्याला जे मार्केटिंग करत असताना आपल्याला ट्रान्सपोर्टिंग मध्ये 25 रुपयाचा परतावा हे देण्याचं धोरण हे ठेवलेलं असताना कुठेतरी आपल्याला नुकसानीमध्ये हातभार लावण्याचं धोरण ठेवलंय। आपण धाडसानं एकदा मोकळं या आणि ट्रान्सपोर्टिंग मध्ये आपल्याला हा हातभार मिळत असताना जागेवर देत असताना आपल्याला किती तफावत पडणार आहे त्यात किती फायदा होणार आहे हे तपासत असताना मार्केटिंग किती फायद्याचं हे अचूकतेने आता शोधणं गरजेचं आहे। आणि अशा परिस्थितीत मार्केटमध्ये आज 80-90 रुपये गोटी स्टार्ट होते आहे आणि बऱ्यापैकी जर 200 सव्वा 200 रुपये वर माल जात असेल तर जागेवरती 70 80 90 रुपयाचे सौदे किंबहुना एखादा 100 रुपयाचा सौदा याच्या पलीकडे मला काय अजून कुठे रिपोर्ट नाही। पण अशा परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये आल्याच्या नंतर बऱ्यापैकी शेतकरी सांगतायत की माझे 20 रुपये 30 रुपयाची वाढ झाली तर त्याचे आपण हिस्सेदार बना, आपल्या नुकसानीचा हिस्सेदार बनू नका। एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व डाळिंब उत्पादक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करत असताना नाशिकला सुद्धा एकदा जवळ जाऊन या नाशिकला सुद्धा रेट चांगले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जागेवरती आणि मार्केटिंगचा फायदा घ्या एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो। धन्यवाद।